सो हे गाईज, परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आजचा जो व्लॉग आहे तो आहे वेडिंग कॅप्चर्स. तर आम्हाला लग्नाचे फोटोज वगैरे सगळे मिळालेले आहेत आणि मी वेडिंग टीजरचा व्लॉग तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की तो व्लॉग बघा. मी त्याची लिंक कमेंटमध्ये देईन, डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि हा जो व्लॉग आहे तो आहे वेडिंग कॅप्चर्स. सो असं मी नाव दिलं या व्लॉगला किंवा थंबनेलला, कारण हे जे आहे ते सगळे फोटोज आहेत आमच्या लग्नाचे किंवा सगळ्या विधीचे किंवा सगळे. आणि मग त्या फोटो रिलेटेड काही थोड्या आठवणी आहेत, काही स्टोरीज आहेत, फनी स्टोरीज आहेत. तर म्हटलं क्विकली ते सगळं तुमच्यासोबत शेअर कर. तर आमचं लग्न झालं होतं गडिंग्लजमध्ये, कोल्हापूरमध्ये, गडिंग्लज तालुक्यामध्ये. आणि झालं होतं हॉलमध्ये. ॲक्च्युली मला असं ओपन एअर किंवा ओपन ग्राउंडमध्ये लग्न करायचं होतं, पण ॲज युजल खूप गडबडीत लग्न ठरलं आमचं. त्याची स्टोरी मी नक्की सांगेन तुम्हाला. आणि गडबडीत लग्न ठरलं आणि मेन जून महिन्यामध्ये लग्न ठरलं. आणि जून महिना हा भयंकर पाऊस होता जून महिन्यात. तर पावसात तर ओपन ग्राउंड पॉसिबलच नव्हतं. म्हणून गणेश मंगल कार्यालय म्हणून एक वेडिंग हॉल होता, तर तिथे आमचं लग्न होतं. तर आदल्या दिवशी रात्री हळद होती. तर आम्ही आय थिंक 5:30 किंवा 6 वाजता आम्ही पोचलो होतो हॉलवरती. आणि 8 वाजता आमची हळद चालू झाली. आणि नेक्स्ट डे सकाळी 8 वाजता आमचे विधी होते. सो 8ला आम्ही विधी चालू केलं आणि जवळपास 11 वाजता एक 3 तासात ते सगळे विधी झाले. सगळं एकदम व्यवस्थित, सगळं पारंपरिक रिच्युअल्स जे म्हणतो आपण किंवा सगळे वेडिंग रिच्युअल्स सगळं एकदम छान झालं. आणि 11 वाजता झालं आणि 12 वाजेपर्यंत परत एक तासाचा बफर ठेवून 12ला मग आम्ही फक्त एक रिसेप्शन किंवा लोक आल्यानंतर एक काइंड ऑफ रिसेप्शनच होतं ते. पण तिथे परत आम्ही मंगलाष्टक म्हणून वरमाला वगैरे घातला, तर तोही प्रोग्राम होता. तर हे सगळे कॅप्चर्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे, तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, हॉलच्याच एंट्रीला हे आम्ही असं वेलकम बोर्ड तयार करून घेतला होता. हे आदित्याच्या एका फ्रेंडने खूप छान पद्धतीने तयार करून दिलं होतं. बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये होतं. आणि इथे ही आहे माझी आत्ती बहीण गीता दिदी, जे गणपतीची पूजा करत आहे. आणि इथे आमची एंट्री झाली होती. तर मी पहिल्यांदा गेलो होतो, म्हणजे माझी फॅमिली पहिल्यांदा गेले होते हॉलवरती. तर येस, ही होती माझी पूर्ण फॅमिली, जे आम्ही साधारण 6 वाजेपर्यंत पोचलो होतो हॉलमध्ये. अँड येस, इथे दिनेश त्यांचे फॅमिली येते मस्त असं गाजत वाजत, वाजंत्री, बँजो वगैरे वाजवत. तर त्याचाही शॉट खूप छान घेतला. आणि इथे मस्त दिदी वेलकम करत आहे, औक्षण करत आहे दिनेशचं. आणि हे आमची एंट्री केल्यानंतर आम्ही फोटोज काढले. तर एंट्री केल्यानंतर आमचे हे असे आउटफिट्स होते. आणि हा होता आमचा हळदीचा सेटअप. तर पूर्ण आम्ही डेकोरेशन, एक नाईक डेकोरेशन्स म्हणून आहे, तर त्यांना आम्ही बुक केलं होतं. तर हे हळदीचं सेटअप त्यांनी करून दिलं. तर अंधार पडल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं. एकदम असे फ्लावर्स भरून केलं तर मग आपण, म्हणजे जे ब्राईड आणि ग्रूम असतात ते उठून नाही दिसत. सो शक्यतो बॅकग्राऊंड जेवढा असा सिम्पल आणि नाजूक असेल तेवढं छान तुमचे फोटोज उठून येतात. आणि हा होता आमचा हळदीचा आउटफिट. तर यामागे सुद्धा स्टोरी आहे. तर मी स्पेशली हा आउटफिट चूज केलेला आहे आमच्या दोघांसाठी, पिंक कलरचा. कारण हळदीला कसं होतं की सगळे लोक जे असतात ते येलो आउटफिट्समध्ये, येलो साडी, कुर्ता एक्सेट्रामध्ये असतात. तर मेन ब्राईड आणि ग्रूम उठून दिसले पाहिजेत, तर म्हणून मी हा पिंक कलर चूज केला. तर आयदर पिंक किंवा ऑरेंज हे 2 माझ्या ऑप्शन्समध्ये होते, पण मग शेवटी मी पिंकच चूज केला. आणि इथं आमची हळद ही दळलेली होती. तर पहिला दिनेश गेला त्या हळदीच्या स्टेजवर. ते दिनेशची हळद वगैरे चालू झाली. आणि इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे लिटरली होळी खेळतात तशी हळद लावली होती दिनेशला. म्हणजे लिटरली त्याचा फेससुद्धा ओळखायला येत नव्हता. तर सगळी चालू होती, दिनेशला हळद लावायचा प्रोग्राम चालू होता इथे.
आणि इथे मग झाली माझी एंट्री. तर मी दागिने, हळदीचे ते येल्लो दागिने वगैरे पण घातलं होतं. ते पिंक आउटफिटवर येल्लो दागिने खूप छान दिसत होते. आणि हे आहे या फोटोमागे पण स्टोरी आहे. तर मी एंट्री केल्यानंतर आदित्य, जो साईडला व्हाईट कुर्ता आहे, तो माझा सख्खा भाऊ आहे आदित्य. तर त्याने माझ्यासाठी सरप्राईज म्हणून फायर शॉट्स आणि याची जी आतिषबाजी असते तर ते एक 4 लावले होते. तर तो म्हणत होता की ते बघ वरती आकाशात बघ आणि तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सो ते दिद्दी लावत होती मला मुंडोळे, तर तोपर्यंत मी आकाशात बघत होते, आदित्य पण बघतोय. तर खूप सुंदर होतं ते शॉर्ट सरप्राईज. आणि येस, इथे मला हळद लावायला चालू झालेली आहे. हे कॅन्डिड फोटो मला खूप आवडलं, ज्या फ्रेममध्ये मम्मी आणि समोर व्हाईट कुर्तामध्ये पप्पा हे दोघे आहेत. तो खूप सुंदर फोटो आलेला आहे हा. आणि या फोटोमध्ये ऑब्व्हियसली आदित्य पण खूप छान दिसतोय. आणि नंतर आम्ही एकत्र बसून एकमेकांना सुद्धा हळद लावली. हे जे शॉट होते हे नाही म्हटलं तरी 4-5 वेळा आम्ही रिटेक केला. तर आम्ही झेंडूचे आणि गुलाबाचे असे पेटल्स काढले होते आणि ते पेटल्स मग उधळून असा आम्हाला एक व्हिडिओ काढायचा होता. तर त्याचे 3-4 टेक्स घेतले आम्ही, पण फोटोजमध्ये पण खूप सुंदर पद्धतीने काय कॅप्चर झालेत. येस, ही आहे अर्चना, दिनेशची सख्खी लहान बहीण. इथे परत आदित्य आहे. ही आहे माझी फॅमिली. इथे छोटीशी जी आहे माझी भाची आहे, गीता दीदीच्या 2 मुली. तर नवी तर दिनेशला हळद लावते आणि ते अन्वी तर छोट्याशा हाताने मला हळद लावते आहे. ह्या होत्या माझ्या पूर्ण कॉलनीच्या लेडीज, तर सगळ्या आल्या होत्या. आणि इथे मी थोडंसं ट्रेंडी रील किंवा शूट करायचा प्रयत्न केला. तर आम्ही त्या गॉगलवरती लिहिलं होतं टीम ब्राईड आणि सगळ्यांना ते गॉगल दिला मग. आणि नंतर थोडेसे ब्राईड्समेड बरोबर फोटोजसुद्धा काढले. आणि इथे दिनेशच्या रिलेटिव्स हे थोडेसे गाणी म्हणत आहेत आणि इथे हळदीचं पाणी काढायचं होतं तर ते चालू आहे. तर येस, झालेलं आहे नेक्स्ट डे. सकाळी 8 वाजता जसं मी म्हटलं आमची विधी चालू झालेली आहे आणि मम्मी पप्पा पूर्ण ती पूजा करून घेत आहेत. आणि नंतर दिनेशचे सुद्धा मामा मामींनी पूजा केली. इथे पण मम्मी पप्पांचे खूप क्यूट असे एक्सप्रेशन्स आणि खूप सुंदर फोटोज आलेत. आणि हे कन्यादानचे कॅप्चर्स थोडेसे. आणि फायनली आम्ही इथे एकमेकांना वरमाला वगैरे घातलं. आणि हा कान पिळायचा जो रसम होता ह्यामध्ये पण इतकी मजा आणि इतकी नॉटीपणा केला मी दिनेश आणि आदित्यने. तर खूप छान कॅप्चर्स आले हे पण. हे आहेत सप्तपदीच्या सुपाऱ्या. आमच्या 7 फेरेसाठी सुपारी होते. आणि येस, हे होतं रिसेप्शनचा लुक आमच्या दोघांचा. तर ही दिनेशची एंट्री झाली होती इथून आणि ही माझी एंट्री. तर चादर डोली यामागे पण स्टोरी आहे. तर पहिला मला वाटलं की चादर डोली म्हणजे फक्त एक अशी चादर असते तशी असेल. आणि त्यांनी जेव्हा ते उचललं तेव्हा त्यांना कळालं की तो पूर्ण लोखंडी कॉट आहे आणि इतका जड होता. म्हणजे त्या चौघांची बिचाऱ्यांची हालत खूप खराब झाली, कारण खूप जड होतं ते, खूपच जड होतं. पण त्यांनी खूप छान तिथेपर्यंत ते घेऊन आले. अँड येस, ही होती माझी ड्रीमी एंट्री, ज्याचा व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन.
आणि इथे परत आमचे मंगलाष्टक होते. आणि इथे आमचा वरमाला सेशन. आणि इथे आम्ही थोडेसे काढले ग्रुप फोटोज. आणि लास्टला आम्ही मस्त जेवण करायला गेलो, तर आमचा उखाणा सेशनसुद्धा झाला आणि मग आम्ही एकमेकांना भरवत होतो. तर इथे मी दिनेशला बासुंदी भरवत होते आणि त्यांच्या पूर्ण बिचारा दाढीवरती पूर्ण सांडलेली ते. तर त्यामध्ये हा सुद्धा कॅन्डिड फोटो त्याने काढलेला. तर हा तो छोटासा व्लॉग आमच्या वेडिंग कॅप्चर्सचा. तर या सगळ्याचे व्हिडिओसुद्धा नक्की मी अपलोड करेन. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.